उद्या गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने फळपीक विमा काजू आंबा या फळपीक विम्याच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही ढोल बजाओ कृषी मंत्री भगाओ हे आंदोलन उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 11 वाजता घेण्यात येणार आहे। कृषी अधीक्षकांनी सांगितलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही ही कंपनी काळ्या यादीमध्ये टाकणार आहे। अद्यापही ही कंपनी काळ्या यादीत टाकलेली नाही आहे। यापूर्वी सरकारने सुद्धा गणपतीच्या पूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी विम्याची रक्कम देणार अशा पद्धतीने पालकमंत्र्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं होतं। पण उद्या मला वाटतं आज ज्या पद्धतीने विमा कंपनीचा कारभार आणि ज्या पद्धतीने विमा कंपनीचा जो गलतान कारभार आहे अद्यापही त्यांनी त्याचा डाटा प्रसिद्ध केलेला नाही आहे आणि म्हणून कृषी मंत्र्याच्या विरोधात आणि ह्या विमा कंपनीच्या विरोधात ढोल बजाओ कृषी मंत्री भगाओ आणि धरणे आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 11 वाजता या ठिकाणी केलं जाणार आहे। तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे असणारे कार्यकर्ते, ह्या जिल्ह्यातील असणारे शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागायतदारांच्या ज्या काही संघटना आहेत ह्यांनी पक्षभेद विसरून उद्याच्या या आंदोलनामध्ये सामील आहोत, जेणेकरून विमा कंपनी आणि सरकारचे उद्या कान उघडण्यासाठी आपण जे ढोल बजाव आंदोलन करतो आहे आणि या आंदोलनामुळे ह्या भारत कृषी जी कंपनी आहे ह्या कंपनीला निश्चितच लवकरात लवकर विमा या ठिकाणी देण्यास आपण भाग पडूया आणि त्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं।